नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर आता निघालोय भजनासाठी जाण्यासाठी आणि आजचं भजन आहे कोहागर अंजनवेल. इकडचा प्रवास असणार आहे. प्रवासादरम्यानची मजा मस्ती तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. दुपारचे वाजलेत 1:45 झालेत आणि मी घरातून निघालोय. चला जाऊया जाकादेवमध्ये. जाकादेवून सर्व टीम, संपूर्ण टीम टेम्पोतून निघणार आहोत अंजनवेलला जाण्यासाठी. निघाला होता आम्ही आता भजनाला जाण्यासाठी आणि इकडे पाठी हे बसलेले आहेत. मी तिकडेच जाऊन चेंज करणार आहे भजनाच्या इकडे. मस्त आहे की खूप लांबचा दौरा आहे आपल्याला. कोहागर. थांबा थांबा, गाडी येते, थांबा. चला जाऊ दे. आता आलेला आपण शृंगार तळी बाजारपेठेत आहोत. संध्याकाळ झालेली आहे. वाजले 5:15 झाले. 5:15. साईंची पालखी निघाली आता. प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त भजनाचं. डेकोरेशन बघा कसलं केलं. लाइटिंग फुल तोरणा बिरणा लावले झिकझॅक मध्ये. मस्त आहे की. तिकडे पालखी गेलेली आहे. नंतर आपल्या भजनाला अजून अर्धा तास आहे भजन चालू करायला. इकडे स्पॉट आहे. इकडे म्हणजे खाली बीच आहे. बीच बघायला चाललेलं आहे आम्ही. आता हे अर्धे बघून आलाय. चला जाऊया. आम्हाला काय वाटबीट माहित नाही. जायचं चालत नाही. कुठून इकडून गेले. कुठून इकडून गेले. चालत चालत चाललेलं बीच वरती. सगळे ड्रेस कोड एकच. भजनाचा परिधान केलेला सगळ्यांनी. द वाळुकेश्वर बीच होमस्टे. सगळ्या व्यवस्था आहे तिकडे. होमस्टे वगैरे. समुद्राच्या पाण्याचा आवाज येतो इथूनच. वाव, काय सुंदर बीच दिसतोय बघा समोर. भारी आहे तिकडे. होड्या बिड्या. मंदिर पण भारी आहे. मंदिर बघा. डेकोरेशन वगैरे सगळं सजवलेलं आहे भारी मध्ये. कळं बिळस बघा कसला पेंट केलेला आहे मंदिराचा. सुंदर मंदिर आहे. स्पॉट आहे बघा मित्रांनो. जबरदस्त वाटतंय. पुढे पुढे दाखवतो तुम्हाला. वाव, एक नंबर. आम्ही सगळे इकडे आलो. तो फोटो काढण्यासाठी तिथं थांबलेला आहे तो बघा. तो तसाच थांबलेला आहे. आम्ही पाठून फोटो काढत होतो. फोटो काढता काढता पळालो आम्ही. कोण काढतोय फोटो. किती वेळ झाला आम्ही फोटो काढून तिथून आलो. पण हा पोस्ट देऊन तिथून उभा होता. वा, तुला काय वाटलं फोटो काढतोय. चला.
रात्री इथे वाटतं पालखी नृत्य असणार आहे, साईबाबांची पालखी नाचवण्यात येणार आहे. या सजावट बघून ही असंच वाटतंय. डेकोरेशन वगैरे छान केलं ना, एक नंबर बघा असलं वाटतंय. तर थोड्याच वेळात नंतर भजनाला सुरुवात करायची आहे 7:30 वाजता. अजून आहे 20 मिनटं आहेत अजून. भजन चालू करायचं आहे आता. नेहमीप्रमाणे आमचे सिनियर बुवा सुनील बुवा बाहेर चालू करणार आहेत. आता हरिपाठ वगैरे सगळं आरती वगैरे आटपले आहे. आज 3.5 मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया. आणि अक्षय तृतीयाच्याच मुहूर्तावरती श्री श्रीकांत विजय आरेकर यांच्या या वास्तूमध्ये श्री साईबाबांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली गेली. आणि या सोहळ्याचा आजचा हा 13वा वर्धापन दिन आहे. आणि या उत्सवासाठी उपस्थित सर्व साई भक्तांचे, त्याचप्रमाणे आपली भजनरूपी सेवा श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यासाठी इथे उपस्थित श्री माऊली प्रासादिक भजन मंडळ जाकादेवी बुवा श्री सुनील शंकर मिरजुळकर, तसेच दर्शन सुनील खापरे, पकवाज साथ श्री संदेश सुधाकर पारदी, तबला साथ श्री प्रसाद शशिकांत वाडकर. मी श्री माऊली प्रासादिक भजन मंडळ जाकादेवी बुवा श्री सुनील शंकर मिरजुळकर यांना विनंती करतो की कृपया आपण श्रीकांत विजय आरेकर यांच्या हस्ते या श्रीकांत विजय आरेकर आणि परिवार यांच्या तर्फे आपला स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. मिरजुळकर बुवा यांचा स्वागत सन्मान श्रीकांत आरेकर आणि परिवारातर्फे आपली भजनरूपी सेवा साईनाथांच्या चरणी अर्पण करण्यासाठी उपस्थित या सर्व मंडळींचं मी श्रीकांत आरेकर आणि परिवार यांच्या. भजन आता आटपलेलं आहे. आत्ताच जस्ट वाजलेत 10:15 रात्रीचे. 10:15 वाजता भजन आटपलं आहे. घरी जायला खूप लेट होणार आहे. अशा पद्धतीने खूप मजा आली कार्यक्रमाला. रंगत होती. पब्लिक बघा अजून आहे. पब्लिक गेलेलं नाही अजून आहे. मगाशी पण भरपूर होता. आता थोड्या बऱ्यापैकी गेलाय घरी. आता आवरावर चालले सगळे. आता लेडीज भजन आहे. महिलांचं भजन चालू होतं. आमचे भजन झालेलं आहे. आता महिलांचं भजन मंडळ आता बसलेलं आहे. हॅलो 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 ओके हॅलो 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 सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर तसेच साईबाबांच्या मूर्ती स्थापनेच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. हा दिवस अक्षय पुण्य, समृद्धी आणि सद्भावनेचा
मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ आलेली आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.